नमस्कार मित्रांनो, लाडकी बहीण योजनेसाठी खूप मोठी आणि आनंदाची बातमी आहे की आता लाडकी बहिणींना कर्जसुद्धा हा आता उपलब्ध करून देण्यात येणार आहे की राज्य शासनाचा एक खूप मोठा निर्णय लाडकी बहीण योजनेसाठी आता एक उपयुक्त ठरलेला आहे की राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या माध्यमातून आपण हा व्हिडिओ पाहत आहोत किंवा पाहणार आहोत की लाडकी बहीण योजना या अंतर्गत आता लाडकी बहिणींना म्हणजे पात्र लाभार्थ्यांना आता 25 ते 30,000 रुपये एवढा कर्ज हा राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हा सहकारी किंवा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून आता हा कर्ज उपलब्ध करून देण्यात येणार आहे। तर आपण चला या समोरचा हा व्हिडिओ पाहूयात की राज्य शासनाच्या माध्यमातून अजितदादा पवार म्हणतात की त्यांना एक कर्ज, एक चांगलं भांडवल या लाडकी बहिणींना हा आता उभा करून देण्यात येणार आहे। तर महत्त्वाची जी काही आपण जी बातमी आहे ती पाहूयात। 40,000 रुपये द्यायचे आणि हप्ता त्याच्यातनं त्यांचा जाईल। 40-50,000 रुपयाचं भांडवल जर तिला झालं तर त्याच्यातनं ती माझी बहीण काही ना काही स्वतःचा व्यवसाय करू शकेल। तर मित्रांनो, अशा प्रकारे भाषणामध्ये अजित पवार म्हणतात की लाडकी बहीण योजनेअंतर्गत त्यांना एक चांगलं कर्ज हे राज्य शासनाच्या माध्यमातून हे देण्यात येणार आहे। तर लाडकी बहिणींना एक खूप मोठा हा दिलासा मिळणार आहे की राज्यातील तमाम ज्या काही लाडकी बहिणी आहेत त्यांना एक चांगला उत्तम प्रतिसाद या योजनेतून मिळत आहे आणि त्यांना एक चांगला उत्तम कर्ज मिळाव्यासाठी त्यांना हा एक उपक्रम हाती घेऊन त्यांना चांगलं भांडवल उभा करून देण्यात येण्यासाठी राज्य शासन त्यांच्यासाठी तत्पर असेल, अशा प्रकारची भूमिका ही राज्य शासनाकडून आहे। तर आपण एक महत्त्वाचा हा व्हिडिओ लाडकी बहीण योजनेसाठी पाहिला आहात। तर आपला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की नातेवाईकांना, मित्रांना किंवा आपल्या लाडकी बहिणींना हा नक्की व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।